एसटी कर्मचारी करणार तरी काय? गाडीत 80 ते 90 प्रवासी असताना पुढील थांब्यावर गाडी नाही थांबवली तरी त्याला शिक्षा दिली जाते। गाडीत 80 ते 90 प्रवासी असताना एक जरी प्रवासी विना तिकीट राहिला तरी त्याला शिक्षा दिली जाते आणि गाडीत 44+11च्या पुढे प्रवासी नाकारले तरी शिक्षा त्यालाच दिली जाते। आणि गाडीमध्ये तृतीय पंथीयांना नेमके कुठले तिकीट द्यायचे त्याचा पण वेगळा नियम नाही, त्यात चूक झाली तरी त्यालाच शिक्षा दिली जाते। आणि कॅश मध्ये कमी जास्तपणा आला तरी देखील त्यालाच शिक्षा दिली जाते। बेवडा माणूस 4 शिव्या देऊन गेला तरी ऐकून घ्यायची, पण त्याला गाडीत घ्यायला नाकारले तरी पण त्यालाच शिक्षा दिली जाते। एखादा कंडक्टर प्रवाशाला आरेरावी केली त्याची पण शिक्षा त्यालाच दिली जाते। इतर कर्मचाऱ्यांमुळे गाडी लेट झाली त्याची पण शिक्षा त्यालाच दिली जाते। आणि हो, महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते फक्त चालक आणि वाहकामुळेच, बरं का। तशी चालू गाडी पेटून प्रवासी मेले तरी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होत नाही, परंतु एसटीचा कर्मचारी थोडीफार चूक केली की मात्र एसटीची प्रतिमा जनमानसात मलिन होते। ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावर राज्य करून गेले, परंतु त्यांचे नियम मात्र एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी इथेच ठेवून गेले आहेत आणि त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी महामंडळात सध्या सुद्धा चालू आहे। ही पोस्ट एका एसटीच्या कर्मचाऱ्यांनी लिहिली। बघा किती जुलमे कायदे एसटी कर्मचाऱ्यांच्या उरावर आहे। या नियमाला थोडंसं शिथिल करा यासाठी एसटी कर्मचारी कित्येक वर्षांपासून म्हणत आहेत। इतर परिवहन खात्यामध्ये प्रवासी जर चुकून तिकीट न घेता प्रवास केला तर त्या कंडक्टरला शिक्षा दिली जात नाही, तर त्या प्रवाशाला शिक्षा दिली जाते। कारण आपण प्रवास करतो म्हणजे आपल्याला आपली जबाबदारी आहे की आपण त्या बसचे तिकीट फाडले पाहिजे, परंतु एसटी महामंडळात तसे नाही। एसटी महामंडळात त्याच्या उलटे आहे। इथे मात्र एसटी कंडक्टरला दोषी धरले जाते। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। मित्रांनो, आपण एसटी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।